सालाबाद प्रमाणे श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळे येथे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेले म्हसोबा महाराज यात्रेचे आयोजन यंदा मोठ्या थाटामाटात करण्यात आलं होतं। दरवर्षीप्रमाणे गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी कावडी मिरवणूक काढण्यात आली। तदनंतर पुंतांबा येथून आणलेल्या पवित्र गंगाजलाने म्हसोबा महाराजांच्या मूर्तीला जलाभिषेक करण्यात आला। नंतर विविध कलाकारांनी त्यांच्या कलेचे सादरीकरण केलं। दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रातील विविध भागातून आलेल्या मल्लांच्या कुस्त्यांचे आयोजन शिंगोटे पहिलवान यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आलं होतं। आंबेवाडी येथील दशरथ पहिलवान यांना मानाचा कुस्तीचा सन्मान मिळाला। त्यांना गंगागिरी महाराज भक्त मंडळ सरलाबेट यांच्यातर्फे मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं। दशरथ पहिलवान यांनी याविषयी अधिक सांगितलंय। आनंदाचे या वयात जर मी कपडे काढून दंड टोकू शकतो, मला आनंदच वाटतो ना। मी शिकवलेले पोरं आहे, एक मिनिट हे पोरं श्याममूर्त टके मी शिकवलेली पोरं आहे, पण आता मानाला जण आपापले। आपण किती वर्षापासून कुस्ती करताय? मी 42 वर्षापासून कुस्ती करतो। भरपूर मुंबई, भुसवाड, इंदोर, कोल्हापूर हे दंड वाजवणं किंवा त्यांच्या समोर कपडे काढून आकडे जाणं हेच पोरांना लाजीरवाणी वाटलं पाहिजे। काय म्हातारा जरा असं करतो का, आपण का केलं नाही पाहिजे असं वाटलं पाहिजे। आळस करते आणि कष्ट करीत नाही, फुकट पाहिजे। आजच्या पिढीला कुस्ती म्हणजे आजच्या पिढीने धंदा केलाय। कुस्ती करण्याची म्हणजे मेहनत करायची दानत नाही, येळेवर उठायची दानत नाही, किंवा खुराक खायचे नाही, गुटके खायचे, मोबाईल पाहायचा आणि फालतू वेळ घालवतो, माझं असं मत। त्यांनी केळेच पाहिलं ही गरज आहे ना। संध्याकाळी शोभेची दारू उडवली गेली। तसेच यंदा तिसऱ्या दिवशी दत्ता महाडिक पुणेकर यांच्या तमाशा मंडळाचा भव्य असा ऑर्केस्ट्राचा कार्यक्रमही संपन्न झाला। हजारोंच्या संख्येने प्रेक्षक यावेळी उपस्थित होते। सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येत खंडाळे येथे साजरा होणाऱ्या या यात्रा महोत्सवाला वेगळे महत्त्व आहे। पुरुषांसह महिलांचा देखील प्रचंड प्रमाणात सहभाग यावेळी पाहावयास मिळाला। यात्रा कमिटीचे अध्यक्ष भास्करराव ढोकचवळे, सरपंच आबा पवार, उपाध्यक्ष सुखदेव सोडणार, सेक्रेटरी अशोक अभंग, खजिनदार रामदास मसे, कार्याध्यक्ष राधाकिसन बोरकर, बाबाजी ढोकचवळे, विजय ढोकचवळे, पोलीस पाटील गोरक्षनाथ सोडणार, रावसाहेब ढोकचवळे आदी मंडळींनी विशेष परिश्रम घेतले। यात्रेचं श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक श्रीहरी बहिरट यांची निवडणुकीच्या काळातील आचारसंहितेची दखल घेत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख बंदोबस्त यात्रेच्या ठिकाणी दिला, म्हणून यात्रा कमिटी व गावकऱ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला। गेल्या 35 वर्षापासून यात्रा कमिटीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असलेले भास्करराव ढोकचवळे यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला। न्यूज रिपोर्टर युनुस इनामदार, S9 मीडिया, श्रीरामपूर।